नमस्कार. अकस्मात मराठी हॉरर चॅनलवर आपले स्वागत आहे. आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी अद्भुत, अलौकिक आणि रहस्यमय अशी एक कथा घेऊन आली आहे. पण कथेला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन थरारक कथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. परवा गावी गेल्यावर रात्रीची कट्ट्यावर खूप दिवसांनी मेहफिल रंगली होती. माझ्या वहिन्या, काकी, चुलत भावाची मुलं असे सगळे जमले होते. गावाकडचे सगळे किस्से रंगवून छोटी मंडळी कौतुकाने सांगत होती. अचानक माझं समोर असलेल्या गेटकडे लक्ष गेलं. मला कोरावरील प्रश्न आठवला. स्मशानात आपणास कोणता अनुभव आला आहे का? मी वहिनींना सहज विचारलं, त्यांनी असं काही अनुभवले आहे का? त्या म्हणाल्या त्यांनी नाही, पण कोपऱ्यावर राहणाऱ्या गंगूने काही महिन्यांपूर्वी असंच काही अनुभवलं होतं. गंगूचं घर आमच्या घरासमोर म्हणजे स्मशानाच्या पलीकडे असणाऱ्या मांगाळीत. रात्रीची कामं उरकून दमून 12-1 वाजेच्या दरम्यान गंगी वाकडेवर पहुडली होती. थोड्या वेळाने तिला पोटात कसं तरी होऊ लागलं. तिने बाहेर जाणं टाळायचा प्रयत्न केला, पण पोटात जास्तच कसं तरी होऊ लागलं. तिने मामीला हळी मारली, पण मामी काही हलेच ना. शेवटी तिने खोपट्याबाहेर अडकवलेलं टमरेल घेतलं आणि रामराम करीत शेताकडेला निघाली. शेतात आत जाणार इतक्यात मागून शेंगांनी भरलेलं पैशाचं झाड गदागदा हलायला लागलं. सुई असा शेंगाबरोबर येणारा आवाज त्या काळोख्या रात्री त्या शांततेत गंगूच्या पोटात गोळा आणत होता. धो वाहणाऱ्या वाऱ्यात ती घामाने माखलेली. आता तिला आत्तापर्यंत वडावरच्या भूताच्या गोष्टी, हाकमारी असे एक ना अनेक किस्से आठवू लागले. उगाच एकटा आलो, मामीची वाट बघायला पाहिजे होती, एक ना अनेक विचार डोक्यात येऊ लागले. शेवटी म्हाताऱ्या आईनं शिकवलेली भीमरूपी आठवली. जोरजोरात भीमरूपी म्हणत ती उसात कार्यक्रम आटोपण्यासाठी जाणार इतक्यात उसावर पडलेली काळी उंच सावली तिला दिसली. सावलीच्या आकारावरून वाटत होतं कुणीतरी गुडघ्यावर स्मशानाच्या भिंतीवर बसलेलं आहे. त्या अकराळ विक्राळ सावलीकडे बघत असतानाच मागून कसलाशा कर्कश आवाज आला आणि गंगू टमरेल तिथंच टाकून मामे मला वाचीव, मामे मला वाचीव असे म्हणत जोरजोरात ओरडत मांगाळीत घुसली. तिच्या भेदरलेल्या आरोळीने एव्हाना वस्ती जागी झालेली. सगळ्यांनी लाईट लावल्या होत्या. भेदरलेली गंगी मामीसमोर जाऊन चक्कर येऊन कोसळली. सगळी वस्ती तिच्याकडनं जमा झालेली. तिच्या तोंडावर पाण्याचा शिपका मारत मामीने तिला उठवलं. पाण्याचा घोट देऊन तिला शांत करून मामीनं तिला काय झालं ते विचारलं. तिने मामीला मिठी मारली आणि फक्त त्या भिंतीकडे बोट दाखवलं. गंगीचं पुन्हा तिकडे नजर टाकण्याचं धाडस काय नव्हतं. मामीचा मायेचा हात केसातून फिरल्यावर गंगी थोडी शांत झाली. तिच्या तोंडातून काय ते स्मशान, भूत हे 2च शब्द निघाले. तिची ती अवस्था बघून सगळेच ढेसाळले होते. कुणी तिकडे जाऊन बघायचं या भावनेने सगळे एकमेकाकडे बघू लागली. एकमेकांना जणू नजरेने खुणावू लागली. तू बघ, तू बघ. शेवटी लंगडा महात्मा म्हणाला, चला र पोरांनो, बघूच्याच कोणचं भूत उपटलंय आपल्या गावात. माधबा पुढं, मागं तेलाचा नामा, थोडंसं अंतर ठेवून 4-5 तरणी ताठी टाळकी, त्यांच्या मागं बाकीची जत्रा. सगळी फोनच्या वॅटरा मारत आळीतून स्मशानाच्या फटकाकडे निघाली. सकाळीच गावातला एक म्हातारा वारला होता. त्याचं अर्ध जळलेलं प्रेत अजून मैतीच्या कट्ट्यावर होतं. त्या म्हाताऱ्याची आठवण नाम्याला झाली. तसं तो महात्माला म्हणाला, सकाळी गेलेल्या गोंदू तात्याचं तर भूत नसेल ना?
गोंधू तात्याचं नाव ऐकताच माधबा थबकला. मागची आधीच घाबरलेली चिलीपिली एकमेकांना चिटकून मागे पळण्याच्या तयारीत तशीच एकमेकाकडे बघत उभारली. माधबा विचारच करत होता तेवढ्यात वाऱ्यासोबत पुन्हा तो पैशाच्या झाडाचा सळसळ आवाज. त्या झाडाच्या शेंगा वाऱ्यासोबत जोरजोरात आवाज करत होत्या. तेवढ्यात पुन्हा कसलासा कर्कश आवाज झाला. मागच्या बायकांनी आणि चिल्लीपिल्यांनी पुन्हा मांग आळी गाठली. आता मागे शिल्लक होते ते फक्त माधबा आणि नाम्या. दोघांनी जणू मिठीच मारली होती. शेवटी राम राम करत सगळा धीर एकवटून दोघे फाटकाकडे निघाले. फाटकावर पोहोचण्याआधीच एक चावली त्यांना दिसली. भिंतीवर जणू कोणी म्हातारं बसलेला आहे असा भास होत होता. नाम्याचा तिथेच पुतळा झाला. माधबा त्याला ओढतच पुढे नेत होता. पाहतात तो काय, एक भलं मोठं गिधाड भिंतीवर विसावलेलं होतं. त्याच्या मागे असलेलं झाड आणि दोन्हीच्या मागून येणारी दिव्याच्या उजेड यामुळे समोर जी चावली तयार झालेली ती जणू कोणी म्हातारा माणूस भिंतीवर बसला आहे, त्याची केस वाऱ्यावर उडत आहे अशी दिसत होती, ज्या खरं तर झाडाच्या फांद्या होत्या. सगळा सावल्यांचा खेळ होता. गिधाड बघून कुठेतरी त्यांच्या जीवात जीव आला आणि दोघे हसत मांगाळीत ही कथा माझ्या लहानपणीची म्हणजेच साधारणपणे 20 ते 22 वर्षांपूर्वीची आहे. मी तेव्हा 10 ते 11 वर्षाचा असेन. त्यावेळेस शेंगा काढणी आणि चोंदळे कापणी असे दिवस चालू होते. आमच्या शेतातील खळ्यावर शेंगा वाळत घातलेल्या होत्या. जोंधळ्यांची कणसे खुडणी पण चालू होती. त्यामुळे धान्याची राखणी करण्यासाठी शेतात कोणीतरी थांबणे आवश्यक होते. म्हणून मग अण्णा म्हणजेच माझे वडील तेथे थांबले होते. पण त्यांचे रात्रीचे जेवण घेऊन जाण्याची मोठी जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. कारण शेताच्या वाटेवर मध्येच मसाणवाट लागत होता आणि तेव्हा गावातील लोक म्हणायचे की त्या मसाणवटामधून रात्री 9 ते 12च्या दरम्यान भूतांची पालखी जाते. आमच्या आईचे जेवण त्यावेळी उशिराने तयार होत असत, कारण शेतातील बाकीची कामे बरीच असायची. जनावरांच्या धारा, जळण अशा कामामुळे तिला घरी यायला खूप उशीर व्हायचा. तिला घरी येण्यासाठी रात्रीचे 8 ते 8:30 व्हायचे. मग ती शेतातून आल्यानंतर बाकी जेवण बनवण्यासाठी घेत असत. त्यामुळं जेवण तयार होण्यासाठी उशीर व्हायचा. पण मला इकडे एक वेगळीच अनामूत हुरहुर लागली होती की जर जेवण घेऊन जाताना भूतांची पालखी बिलखी आडवी आली तर. माझ्या आईवडिलांना ती नेहमीची जाण्या येण्याची वाट असल्यामुळे जास्त भीतीदायक असे तिथे काही वाटले नव्हते. त्यांना कदाचित भूतखेत यावर मुळी विश्वास देखील नव्हता. विशेष म्हणजे माझ्या वडिलांना ते निडर असे न घाबरणारे व्यक्तिमत्व होते आणि त्यांना आपली मुले देखील तशीच असावी अशी अपेक्षा होती. त्यामुळे त्यांना आवडणार नाही म्हणून आम्ही देखील कधी त्यांना आम्ही भीतोय असे जाणवू दिले नाही. साधारण 9, 9:15 वाजले असतील. आईने जेवण बांधून माझ्याकडे दिले. मी कसाबसा तयार झालो. जेवणाचे गाठोडे डोकीवर घेतले आणि शेताची वाट चालू लागलो. गावाच्या वेशीच्या बाहेर जसा पडलो तसा एक एक गोष्टी आठवू लागल्या. आमच्या मित्रांमध्ये असा भूतांचा विषय निघाला की जो तो आपला अनुभव शेअर करायचा. ते त्यावेळी सांगताना आणि ऐकताना काही वाटत नाही, पण जेव्हा आपण त्या ठिकाणाहून जात असतो त्यावेळी त्या एक एक गोष्टी नेमक्या आठवायला लागतात. मी गावाची वेश ओलांडली. रस्त्यावर लाईट जवळजवळ नव्हतीच आणि त्यात अमावस्या असल्यामुळे दाट असा काळोख पसरलेला होता. तेव्हा आमच्या घरी बॅटरी किंवा कंदील असा काही प्रकार नव्हता. सगळीकडे भयान शांतता होती. अशा शांततेत मी मनातून घाबरलेल्या अवस्थेत शेताची वाट चालत होतो. नेहमीची पायाखालची वाट होती, त्यामुळे
आणि वाटेचा अंदाज असल्यामुळे चालायला फार कष्ट होत नव्हते. होती ती फक्त मनात भीती. मी पुढे चालू लागलेलो. मनातल्या मनात राम राम असा जप करत पावले टाकू लागलो. नेमके त्या दिवशी तेथे आमच्या गावातील एक जैनांचे आजोबा वारलेले आणि त्यांचे प्रेत तेथे जळत होते. रस्ता आणि स्मशानभूमी यांच्यामध्ये किमान 500 मीटरचे अंतर असेल. पण खूप अंधार असल्यामुळे जळणारा चितेचा प्रकाश रस्त्यावर आलेला. आधीच मनात भीतीचे काहूर, त्यात आणखी अधिक हे. त्यामुळे घाबरून माझी फुर्ती गाळणच झालेली. त्याही परिस्थितीमध्ये मी छपछप पावले टाकत शेत जवळ करत होतो आणि अचानक एखादा फटाका फुटावा तसा आवाज आला. आवाज मोठा नसला तरी त्या भयान शांततेमध्ये तो खूप दूरवर पोहोचेल असाच होता. तो आवाज आला तसा मी अजून घाबरलो. डोकीवरील जेवणाचे गाठोडे सांभाळत मनातून राम राम आणि आठवेल त्या देवांची नावे घेत मी जोरात पळू लागलो. पूर्ण अंगाला घाम सुटलेला. थोडे पुढे गेल्यावर मला एक भले मोठे चिंचेचे झाड दिसते. त्या चिंचेच्या झाडावरून कोणीतरी जोरात उडी मारून आपल्याकडेच येतंय की काय असे वाटू लागले आणि कसला तरी मोठा आवाज ऐकू आला. आधीच घाबरलेला मी अजून जोरात पळत सुटलो आणि माझा संयम सुटला. मी ओरडत आणि पळत आमच्या शेताच्या जवळच आलो होतो. तोच माझा ओरडलेला आवाज ऐकून माझे वडील देखील धावत माझ्या समोर आले. वडिलांना पाहून माझ्या जीवात जीव आला आणि मी त्यांना घट्ट मिठी मारली. वडिलांनी मला जवळ घेतले आणि धीर देत म्हणाले, भिवू नको, मी आहे ना. काय झालं नेमके, इतका का घाबरलायस? तेव्हा मी झाला प्रकार त्यांच्या कानावर घातला. नंतर वडिलांकडून समजले की प्रेत जळताना मानवी कवटी जेव्हा फुटते तेव्हा असा आवाज होतो. तोच फटाका फुटल्यासारखा आवाज मला आला होता आणि मी जोरात पळत आणि ओरडत होतो. त्या आवाजाने चिंचेच्या झाडावर जी वटवाघळे होती ती एकदम उडाली होती. त्याचाच तो जोरदार आवाज आलेला. तर मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्याच अशा थरारक कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.